I welcome all of you in the house of the Lord this morning. आज सकाळी तुम्हा सर्वांचं मी येशूच्या नावात स्वागत करीतो. It's a new day that God has joined to our lives. आजचा दिवस परमेश्वराने आपल्या आयुष्याला जोडलेला आहे. God has kept us on the land of the living to worship and praise His holy name. त्याची स्तुती भक्ती करण्यासाठी या जिवंतच्या भूमीवर त्यांनी आज आपल्याला जिवंत ठेवलेला आहे. Shall we all close our eyes and let's look unto the Lord. यावेळेस आपण आपले डोळे झाकून परमेश्वराकडे आपले लक्ष लावूया. Gracious Heavenly Father, we thank you for this day. हे आमच्या कृपाळू परमेश्वरा, आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We thank you for the breath of life that you have kept in us to worship and praise your holy name. जो जीवनी श्वास तो आमच्या जीवनामध्ये ठेवला आहे, तुझी स्तुती भक्ती करण्यासाठी, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Lord, we thank you for your goodness and your faithfulness. तुझ्या चांगुलपणाबद्दल आणि तुझ्या विश्वासूपणाबद्दल आम्ही तुझे Your आभार loving मानतो. kindness and mercy that endures forever, Lord. परमेश्वर, तुझी दया आणि तुझी कृपा जी सदैव आणि सनातनाची आहे, त्याच्याबद्दल आम्ही तुझे Lord, आभार as we मानतो. worship you this morning, आज सकाळी तुझी स्तुती भक्ती करत असताना let the fruit of our lips be acceptable sacrifice unto you. आमच्या ओठाचं फळ तू मान्य करून घे. Help us, O Lord, to set aside every thoughts of the world and to concentrate on you this morning. या जगाच्या सर्व काळजा आणि सर्व विचार बाजूला ठेवून तुझ्यावर फक्त आमचं केंद्र करावं, यासाठी तू आमचं सहाय्य आणि मदत Because कर. you are the center of our worship this morning. कारण का आजच्या आमच्या भक्तीचं केंद्रबिंदू तूच आहे. We submit ourselves into your mighty hand. आम्ही आमचं स्वतःचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित In करतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो म्हणून तो ऐक. Amen. आमेन. At this time, we will have a scripture reading from Psalms 97. यावेळेस शास्त्र वचन वाचण्यात येईल. आपण स्तोत्रसंहिता 97 अध्याय वाचूया. I request our senior Parkinbai to read for us Psalms 97 in Marathi. यावेळेस आपल्या वरिष्ठ पालकीनबाई येऊन स्तोत्रसंहिता 97 अध्याय मराठीतून वाचतील. आपण स्तोत्रसंहिता याचा 97वा अध्याय वाचूया. परमेश्वर राज्य करीतो, पृथ्वी उल्हासो, दीपसमूह हर्षो. ढग व घनमेघ त्याच्या सभोवती आहेत, नीती व न्याय त्याच्या सिंहासनाचा आधार आहेत. त्याच पुढे अग्नी चालतो, तो आपल्या सभोवतालचे शत्रू जाळून टाकितो. त्याच्या विजांनी ते जग प्रकाशित केले, ते पाहून पृथ्वी कंपयमान झाली. परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभू समोर पर्वत मेणाप्रमाणे वितळले. आकाशाने त्याची नीती जाहीर केली, सर्व लोकांनी त्याचे गौरव पाहिले. जे कोरीव मूर्तीची उपासना करीतात, जे अवास्तव देवाचा अभिमान बाळगितात, ते सर्व लज्जित झाले. अहो सर्व देव हो, त्याच्या चरणी लागा. हे ऐकून सियोन हर्षित झाले. हे परमेश्वरा, तुझ्या न्यायकृत्यामुळे यहूदांच्या कन्या उल्हासल्या. कारण हे परमेश्वरा, तू सर्व पृथ्वीच्याहून अत्युच्च आहेस, सर्व देवाहून तू परम थोर आहेस. अहो परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यानो, वाईटाचा द्वेष करा. तो आपल्या भक्ताचा प्राण रक्षितो, तो त्यास दुर्जनाच्या हातून सोडवितो. धार्मिकासाठी प्रकाश व जे सात्विकपणाचे आहे त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे. अहो धार्मिक जन हो, परमेश्वराच्या ठाई हर्ष करा, त्याच्या पवित्र नामाचे कृतज्ञतापूर्वक स्तवन करा. आमेन. परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. At this time, I request Sister Yogita Da to read for us Psalms 97 in English. यावेळेस सिस्टर योगितादार स्तोत्रसंहिता 97 हे इंग्रजीमधून वाचतील. Psalms 97. The Lord reigneth, let the earth rejoice, let the multitude of isles be glad thereof. Clouds and darkness are round about him. Righteousness and judgment are the habitation of his throne. A fire goeth before him, and burneth up his enemies round about. His lightnings enlightened the world. The earth saw and trembled. The hills melted like wax at the presence of the Lord, at the presence of the Lord of the whole earth. The heavens declare his righteousness, and all the people see his glory. Confounded be all they that serve graven images, that boast themselves of idols, worship him. All ye gods,
Zion heard and was glad, and the daughters of Judah rejoiced because of thy judgments, O Lord. For thou, Lord, art high above all the earth. Thou art exalted far above all gods. Ye that love the Lord hate evil. He preserveth the souls of his saints. He delivereth them out of the hand of the wicked. Light is sown for the righteous, and gladness for the upright in heart. Rejoice in the Lord, ye righteous, and give thanks at the remembrance of his holiness. May Lord bless the reading of his word. The word of God says that the Lord is exalted above all the earth. परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वराचं नाव सर्व नावापेक्षा उंच आहे. The angels worship him in heaven. आणि स्वर्गामध्ये देवदूत त्याची भक्ती करीतात. And if the angels could worship God in heaven, आणि जर स्वर्गामध्ये स्वर्गदूत त्याची उपासना how करतात, much more we who are called to be in his image, who are made as the crown of the creation, let us worship and glorify his name. तर जर मग आपण त्याच्या नावामध्ये बोलवलो आहोत, आपण त्याच्या हस्तकृती आहोत, तर आपण किती जोराने त्याची भक्ती केली पाहिजे. Shall we all stand in the presence of the Lord and let's worship and praise his holy name. आणि म्हणून यावेळेस आपण त्याच्या सानिध्यामध्ये उभे राहूया आणि त्याची उपकार स्तुती करूया. All glory, all honor and praise belongs to you. सर्व मान महिमा गौरव त्याला मिळवत. We give you all the glory, honor and praise this morning. हे परमेश्वरा, तुला सर्व मान महिमा गौरव आम्ही देतो. Let us open our mouth and let's worship and praise his holy name as we sing this song. यावेळेस हे गीत गात असताना आपण आपलं मुख उघडून त्याची उपकार स्तुती करूया. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, 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 तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे गोड मनाला, नाम येशूचे गोड मनाला, मुखी घेऊ सदा स्तवनाला, मुखी घेऊ सदा स्तवनाला. किती अळगू मी देवा तुला, किती अळगू मी ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे सांगू जगाला, नाम येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त येशू हाची तारणारा, ख्रिस्त येशू हाची तारणारा. पापी जनांना तारावयाला, पापी जनांना तारावयाला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा.
आदिवंदन देवा तुला, आदिवंदन देवा तुला, तू आहे जगा वेगळा, 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 तू आहे जगा वेगळा. Heavenly Father, we thank you, Lord, that there is no one else like you. हे आमच्या स्वर्गातील पित्या, आम्ही तुझे आभार मानतो कारण का तुझ्यासारखा कोणीच नाही. We thank you, Lord, that though you are seated in heaven, but you are in the midst of your people in their time of difficulty, in their time of trouble. आम्ही तुझे आभार मानतो कारण का जरी तू स्वर्गात बसलेला आमचा देव आहे तरी तू तुझ्या लोकांच्या मध्ये आहे आणि तू त्यांच्या परिस्थितीमध्ये तू त्यांच्या संगती आहे. We thank you, Lord, that thus far you have been with us, Lord and Father. आणि आम्ही तुझे आभार मानतो की आतापर्यंत तू आमचा सांभाळ केलेला आहे. And you will never leave us nor forsake us according to your word, Lord. आणि तुझ्या वचनाप्रमाणे तू कधीच आम्हाला सोडत नाही व टाकत In नाही. Jesus' matchless name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो म्हणून तो Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Our God is a mighty God. Amen. खरोखर आपला परमेश्वर महान आहे. The आमेन. God of hosts is with us. Amen. सेनांचा यहोवा आपल्या बरोबर आहे. Even though you are worshiping God in your home, the God of hosts is with you in your home. जरी तुम्ही तुमच्या घरामध्ये परमेश्वराची भक्ती करत असता तरी सैन्यांचा यहोवा तुमच्या बरोबर आहे. So let us worship this, sing this song, and let's glorify the name of the Lord. आणि म्हणून यावेळेस आपण हे गीत गाऊया आणि परमेश्वराचा गौरव सेनाओं का करूया. यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. हे गीत गाऊन आपण परमेश्वराची भक्ती करूया. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है. वो यहोवा हमारे संग संग है, वो सर्वशक्तिमान प्रभु है. वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. समुंदर को जिसने डुबागा, जंगल में से मार्ग निकाला. समुंदर को जिसने डुबागा, जंगल में से मार्ग निकाला. जो वायदों को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. जो वायदों को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया. लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया. जिसके लिए सब कुछ है संभव, वो यहोवा हमारे संग संग है. जिसके लिए सब कुछ है संभव, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. ओ जय जयकार, जय जयकार करे. ओ जय जयकार, जय जयकार करे. स्वर्ग है उसका सिंहासन, सिंहासन. पृथ्वी बनी है आसन आसन. स्वर्ग है उसका सिंहासन,
उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए। सारी सृष्टि उसकी रचना, उसका है प्रताप। ओ जय जयकार करे, ओ जय जयकार करे। उस पर हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता। वो है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता। चाहे भी अपना सब संकट से, सब कष्टों से हो जाएगा पार। ओ जय जयकार करे, ओ जय जयकार करे। उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो कभी न डरेगा डरेगा। उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो कभी न डरेगा डरेगा। चाहे बीमारी, चाहे गरीबी, चाहे हो आकाल, सब संकट से, सब कष्टों से ले जाएगा पार। ओ जय जयकार करे, ओ जय जयकार करे, जय जयकार करे, जय जयकार करे। We worship you, Lord. We glorify your name, Lord, Holy Father. होय परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, We तुझ्या thank नावाला you, गौरव Lord, देतो. that you are a mighty God, Lord. आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा, कारण का तू महान आमचा We thank परमेश्वर you, Lord, आहे. that you are seated on high, Lord, Holy Father. आम्ही तुझे आभार मानतो, कारण का आजही तू सिंहासन Yes, Lord, वर heaven बसलेला is आहे. your throne and earth is your footstool, Lord, Holy Father. स्वर्ग हे तुझं सिंहासन आहे आणि पृथ्वी हे पादासन आहे. We thank you, Lord, that you loved us so much that you came down in this earth, Lord, Holy Father. आणि आम्ही तुझे आभार मानतो, कारण का परमेश्वरा तू आमच्यावर इतकं प्रेम केलं की तू आपला स्वर्ग सोडून आमच्यासाठी पृथ्वीवर Lord, आला. you came down as a light into this world, Lord, to enlighten our lives, Lord, Holy Father. तू आमच्यासाठी पृथ्वीवर आला एका प्रकाशाप्रमाणे आणि आमचं जीवन तू प्रकाशमान And we केलं. want to worship you, Lord, Holy Father. आणि यावेळेस आम्ही तुझी भक्ती करू We इच्छितो. want to glorify your name, Lord, Holy Father. यावेळेस आम्ही तुझ्या नावाला As उंचावितो. Psalmist says in Psalm chapter 27, verse 4, that one thing I desire and that I will seek after. ज्याप्रमाणे दावीद स्तोत्र 27:4 मध्ये म्हणतो की माझी एकच इच्छा आहे, ती हीच आहे That I may dwell in your house all the days of my life. की माझं पूर्ण आयुष्यभर मी तुझ्या मंदिरामध्ये वस्ती करावी That I may behold your beauty, Lord. आणि तुझं मनोरूप रूप सदैव Oh, पाहावं. Lord, this is our desire also this morning, Lord, Holy आणि Father. हीच आमची इच्छा आहे परमेश्वर. Church, let us all lift up our eyes and let's look to him at this time. यावेळेस मी सर्वांना विनंती करतो की आपण आपले डोळे झाकून त्या पवित्र परमेश्वराकडे Let आपले us लक्ष worship लावूया. and praise his holy name त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊया, because he is स्तुती worthy to करूया. be praised. कारण तो स्तुतीस योग्य He is आमचा देव worthy of आहे. honor. तो गौरवास योग्य आमचा He देव is the आहे. light of the world. तो जगाचा प्रकाश आहे. And let us worship and praise his holy name. आणि यावेळेस आपण त्याची स्तुती भक्ती करूया. Hallelujah. Thank you, Jesus, Lord. हालेलुया. धन्यवाद ईश्वर. Light of the world, you step down into darkness. Open my eyes, let me see beauty that made this heart adore you. Hope of a life spent with you. Light of the world, you step down into darkness. Open my eyes, let me see beauty that made this heart adore you. Hope of a life spent with you. So here I am to worship
Here I am to bow down. Here I am to say that you're my God. You're altogether lovely, altogether worthy, altogether wonderful to me. So here I am to worship, here I am to bow down, here I am to say that you're my God. You're altogether lovely, altogether worthy, altogether wonderful to me. King of all days, you're so highly exalted, glorious in heaven above. Humbly you came to the earth you created, all for love's sake became poor. So here I am to worship, here I am to bow down, here I am to say that you're my God. You're altogether lovely, altogether worthy, altogether wonderful to me. So here I am to worship. Let's all lift up our hands and let's worship Him. Glorify your name. I am to say that you're my God. You're worthy, O Lord. Altogether worthy, altogether wonderful to me. I'll never know how much it costs to see my sins upon that cross. I'll never know how much it costs to see my sins upon that cross. So here I am to worship, here I am to bow down, here I am to say that you're my God. You're altogether lovely, altogether worthy, altogether wonderful to me. So here I am to worship, here I am to bow down, here I am to say that you're my God. You're altogether lovely, altogether worthy, altogether wonderful to me. As we are standing in the presence of the Almighty God, यावेळेस आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये उभे असताना let us offer a prayer of thanksgiving for Khan family from Kondwa that they have been discharged from the hospital. यावेळेस आपण उपकार स्तुतीची प्रार्थना परमेश्वराकडे करूया, कारण का खान कुटुंबीय जे कोंढवामध्ये आहेत आणि जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. Let us pray for Brother Suhas Kulkarni. यावेळेस आपण ब्रदर सुहास कुलकर्णी यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये Let आठवण us pray ठेवूया. for Brother Dinesh and his family. ब्रदर दिनेश नवगिरे आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण प्रार्थना करूया. Let us pray for Brother PM Dongardive. ब्रदर PM डोंगर दिवे यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. Let us pray for Dharmadikari family. धर्माधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण प्रार्थना करूया. Let us pray for Brother Katkar. ब्रदर पराग शेकटकर यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. Also, let's pray for Sister Supriya Patil as she is admitted in Inlax Hospital. सिस्टर सुप्रिया पाटील जे इनलॅक्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. Let us pray for Brother Nathaniel Lokhande who is sick, that God may touch him and heal him. यावेळेस आपण ब्रदर नथानियल लोखंडे यांच्यासाठी प्रार्थना करूया जे आजारी Let आहेत. us pray for Sister Lakshmina Maurya from UP that she is sick, that God may touch her and heal her. सिस्टर
लक्ष्मीना मौर्य जे UP मध्ये राहतात त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया कारण का ते आजारी आहेत. Church, let us all join our faith together and let's lift these names to the throne of grace. यावेळेस मी सर्वांना विनंती करतो की आपण आपला विश्वास एकवट करून या सर्व प्रियजनांसाठी प्रार्थना करूया. The word of God says in Jeremiah chapter 33 verse 3 that call upon me and I will answer thee. परमेश्वराचं वचन इर्मिया 33:3 मध्ये सांगतं की तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. Church, let us call upon the Lord that God may touch and heal the dear ones. यावेळेस मी मंडळीला विनंती करतो की आपण परमेश्वराकडे धावा करूया, त्याला हाक मारूया जेणेकरून तो सर्वांना बरं करेल. Gracious Heavenly Father, we come to your throne of grace this morning. हे आमच्या कृपाळू परमेश्वरा, आजच्या सकाळी आम्ही तुझ्या चरणाजवळ We येतो. thank you, Lord, that you are a prayer answering God. आम्ही तुझे आभार मानतो कारण का तू प्रार्थना ऐकणारा We परमेश्वर आहे. thank you, Lord, that you have healed the Khan family and they have been discharged from the hospital, Lord. आम्ही तुझे आभार मानतो की खान कुटुंबियांना तू आरोग्य दिला आणि त्यांना तू रुग्णालयातून बाहेर काढलेला आहे. We at this time we pray for all those names who have been taken, Lord. आणि आम्ही या सर्व प्रियजनांचे ज्यांचे नाव घेतलेले आहेत त्या सर्वांसाठी Lord, we प्रार्थना pray करतो. for Brother Kulkarni, O Lord. ब्रदर कुलकर्णी We pray यांच्यासाठी for Brother प्रार्थना Dinesh करतो. Navgiri and his family, Lord, and ब्रदर Father. दिनेश नवगरे आणि त्यांच्या We कुटुंबियांसाठी pray प्रार्थना for Brother करतो. PM Dongardivi, Lord, and Father. ब्रदर PM डोंगरदिवे यांच्यासाठी प्रार्थना Lord, we करीतो. pray for the Dharmadikari family, Lord, and Father. धर्माधिकारी कुटुंबियांसाठी आम्ही प्रार्थना Lord, we करीतो. pray for Parag Shekatkar, Lord, and Father. ब्रदर पराग शेकटकर यांच्यासाठी आम्ही Lord, प्रार्थना we pray for करीतो. Brother Nathaniel Lokhande, Lord, and Father. आम्ही ब्रदर नथानियल लोखंडे यांसाठी प्रार्थना Lord, we करीतो. pray for Sister Supriya Patil, Lord, and Father. सिस्टर सुप्रिया पाटील यांच्यासाठी Oh आम्ही Lord, प्रार्थना we करीतो. claim your healing in their body right now, Lord, and Father. याच वेळेस तुझ्या आरोग्याचा स्पर्श Wherever they आम्ही are मागत in their आहोत. house, in the hospital, Lord, let them experience your healing virtue flowing through their body right now, Lord, and Father. जिथे कुठे ते असतील कदाचित घरात किंवा हॉस्पिटलमध्ये देवा तुझ्या आरोग्यदायी स्पर्शाचा त्यांना अनुभव येऊ दे. And we believe that we are going to hear glorious testimony of the healing work that you have done in their lives, Lord, and जे Father. महान कार्य आरोग्याचं कार्य तू त्यांच्या जीवनामध्ये केलेले आहे त्याची येणाऱ्या दिवसात आम्ही महान साक्ष म्हणून Oh ऐकणार Lord, we आहोत. also pray for Sister Lakshmina Maurya from UP, Lord, and Father. आम्ही यावेळेस सिस्टर लक्ष्मीना मौर्य जे UP मध्ये राहतात Oh त्यांच्यासाठी Lord, प्रार्थना your करीतो. word says that you send forth your word and you heal our disease, Lord, and Father. तुझं वचन सांगतं की तू शब्द पाठवला आणि ते रोगमुक्त Lord, झाले. as this sister is staying in UP, Lord, and Father, we claim your healing right now, Lord, and Father, Lord. यावेळेस देवा या सिस्टरच्या जीवनात तिच्या शरीरामध्ये आम्ही तुझं आरोग्य जाहीर करतो We believe that you have healed her, Lord, and Father. आणि आम्ही विश्वास धरतो की तू त्यांना स्पर्श We केलेला thank आणि you, आरोग्य Lord, that you दिलेलं have आहे. answered all our prayers, Lord, and आम्ही Father. तुझे आभार मानतो की आमच्या सर्व प्रार्थनांचं उत्तर तू And दिलेलं by आहे faith, we offer the sacrifice of thanksgiving unto you, Lord, and Father, Lord. आणि विश्वासाने आम्ही उपकार स्तुतीची प्रार्थना तुझ्याकडे करतो We give you all the glory, honor, and praise. आणि तुझ्या नावाला आम्ही मान महिमा गौरव In देतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो म्हणून तू आई Amen. आमेन. At this time, we'll worship the Lord by giving God's tithes, our offering, and mystery offering unto the Lord. यावेळेस आपण प्रभूचा दशमांश देऊन मिशनरी दानार्पण देऊन आणि आपली दानार्पण देऊन परमेश्वराचा गौरव Sister करूया. Janice Dar will give a special number. आणि सिस्टर जैनिस दार येऊन एक विशेष गीत गातील. Everyone needs compassion, a love that's never failing. Let mercy
At this time, let us welcome our senior pastor as he comes to share the word of God to us. यावेळेस परमेश्वराचं वचन घेऊन येत असताना आपण आपल्या वरिष्ठ पाळक साहेब यांचे स्वागत करूया. I greet you all in the name of the Lord Jesus Christ. आपणा सर्वांना येशू ख्रिस्ताच्या नावात मी शुभेच्छा देत आहे. I know as I wish, you are wishing that how soon we will come together. आणि मी उत्सुक आहे की कधी आपण एकत्र येऊया. I do not know, many have been asking me, Pastor, when this corona virus is going to get over and we will be allowed to come in the house of the Lord. मला माहित नाही, परंतु पुष्कळ जण मला विचारत आहे की कधी हे कोरोनाचा प्रादुर्भाव संपेल आणि आम्हाला देवाच्या मंदिरामध्ये येऊन त्याची उपासना करण्याची संधी मिळेल. As you are eager, I am also eager to know that. तुम्ही उत्सुक आहात, तसाच मी देखील उत्सुक आहे ते ओळखण्यासाठी. But let us continue to worship the Lord wherever we are. परंतु जिथे आहोत त्या ठिकाणी आपण देवाची उपकार स्तुती करत राहू. And allow God to touch our lives and touch our spirits. आपल्या आत्म्याला, आपल्या जीवनाला देवाने स्पर्श करावा यासाठी देवाला वाव देऊया. And as we worship the Lord, आणि आपण देवाची भक्ती करत as असताना, we think about God, देवाविषयी आपण विचार करत असताना, God has given this year to Emmanuel Church as a year of supernatural power. देवाने हे वर्ष इमॅन्युअल चर्चसाठी अलौकिक सामर्थ्याचं वर्ष म्हणून दिलं आहे. Someone has called me and said, Pastor, in this lockdown, how can we experience the supernatural power of God? कोणी एकाने मला फोन करून विचारलं, म्हटलं की ह्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये देवाच्या अलौकिक सामर्थ्याचा अनुभव मी कसा घ्यायचा. I want to give you good news. तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आहे. God is the light, देव प्रकाश आहे. and when this earth was dismantled by the attack and the dashing of Satan, आणि सैतानाने या पृथ्वीला आढळल्यामुळे ज्यावेळेस ही पृथ्वी आकारविरहित झाली होती and all over the darkness was there, आणि सर्वत्र काळोख पसरला होता, God came in again देव पुन्हा आलाय. and God said, let there be light. आणि देव म्हटला प्रकाश हो. In the darkness, God declared light. अंधकारामध्ये देवाने प्रकाश जाहीर केला आहे. In the hopeless situation, God said, Abraham, you will become a father of a nation. आशाहीन परिस्थितीमध्ये देवाने अब्राहमाला सांगितलं की तू राष्ट्रांचा पिता होशील. In total incapability, तो ज्यावेळेस स्वतः अपात्र होता, in total rejection and dejection by the people, आणि ज्यावेळेस लोक त्याला हताश आणि निराश करत होते, God spoke to him. देव त्याच्या संगती बोलला. And God said, I will bless you. देव म्हटला मी तुला आशीर्वाद देईन. As God is light, देव जसा प्रकाश आहे, God said, let there be light. देव म्हटला प्रकाश हो. God said to Abraham, देव अब्राहमास म्हणाला I will bless you. मी तुला आशीर्वाद देईन. God is good. देव चांगला आहे. And the word of God says in Gospel of John chapter 3 verse 16, आणि योहान 3:16 मध्ये देवाचं वचन सांगतं, God so loved the world देवाने जगावर एवढी प्रीती केली की that he gave his only begotten son, त्याने आपला एकूण दिला, whosoever believeth on him यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवितो shall not perish but shall have everlasting life. त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. And most of the time we misquote this scripture that what God has said in Gospel of John chapter 3:16 for our own benefits and to cover our sins. आणि पुष्कळदा आम्ही योहान 3:16 हे वचन आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, आपल्या पापावर पांघरण घालण्यासाठी हे वचन संदर्भ बाहेर वापरतो. And by that way they said, people tell them, us, आणि मग लोक हे वचन घेऊन आम्हाला सांगतात that God is love. देव प्रीती आहे. And God's love is unconditional. देवाची प्रीती अटविरहित आहे. But I want to tell you, तुम्हाला मला सांगायचं आहे, Bible speaks to us. देवाचं वचन आम्हाला सरळ सांगतं, Nothing from God comes without condition. आणि कुठलीच गोष्ट देवाकडून कुठल्याही अटीशिवाय येत नाही. Please remember, कृपा करून लक्षात घ्या. in Genesis chapter 1 उत्पत्तीचा पहिला अध्याय and 2 आणि वचन 2 and 3, अध्याय 2 आणि अध्याय 3 मध्ये you will read
that God told Adam तुम्ही वाचाल की देवाने आदामाला सांगितलं, when he brought him to the Garden of Eden, ज्यावेळेस देवाने आदामाला एदेन बागेत आणलं, when God blessed him with all the blessings, ज्यावेळेस देवाने आदामाला सर्व आशीर्वाद दिले, and God told him, देवाने त्याला सांगितलं be fruitful. फळद्रूप हो. Please remember what God has said. कृपा करून लक्षपूर्वक ऐका देव काय म्हणत आहे. Be fruitful. फळद्रूप हो. And all the blessings that are given in chapter 1 verse 28, आणि 1:28 उत्पत्ती 1:28 मध्ये सर्व आशीर्वाद दिले आहेत. God has given all these blessings to Abraham, देवाने सर्व आशीर्वाद Adam, आदामाला दिले आहेत. and then God said, आणि मग देव म्हटला, I will give you one condition. मी तुला एक अट देणार आहे. Do not eat the fruit of the tree of the good of knowledge. जे झाड बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं फळ देतं त्या झाडाचं फळ तू खाऊ नको. If you will fulfill this condition, जर तू ही अट पूर्ण करशील, if you will not eat the fruit from the tree of good and bad knowledge, ज्या झाडाचं फळ बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देतं ते फळ तू खाल्लं नाही तर you shall remain in my all blessings. तू माझ्या सर्व आशीर्वादात राहतील. You shall be recipient all my grace. तू माझी कृपा स्वीकारशील. You shall be recipient of all my love. तू माझं सर्व प्रेम स्वीकारशील. Same thing God has spoken in Gospel of John chapter 3 verse 16. आणि तीच गोष्ट देव योहान 3:16 मध्ये बोलत आहे. God so loved the world देवाने जगावर एवढी प्रीती केली that he gave his only begotten son. की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. Now this is the way of God loves. ही देवाची प्रीती आहे. God has loved the world देवाने संपूर्ण जगावर प्रीती that केली आहे he made provision for every person on the face of the earth to receive eternal life. प्रत्येक पृथ्वीतलाच्या व्यक्तीने सार्वकालिक जीवन स्वीकारावं यासाठी देवाने योजना आखली आहे. This is the provision that God has given ही योजना देवाने आखली आहे because he loves. कारण तो प्रीती करतो. But condition is given, परंतु अट ही आहे, whosoever believeth on him, जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो, whosoever believeth on Jesus Christ येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवितो shall not perish त्याचा नाश होणार नाही and shall have everlasting life. तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. In Deuteronomy chapter 28, अनुवाद 28 मध्ये we see the list of the blessings of God from verse 1 to 14. अनुवाद 28 1 ते 14 मध्ये आशीर्वादाची यादी आपल्याला या And शास्त्रभागात we पाहायला are so मिळते. happy to hear those blessings. आम्ही ते आशीर्वादाची यादी वाचून फार खुश होतो. We are so excited to have those blessings. ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण हुरळून जातो. But verse 1 and 2, the condition is given. परंतु वचन 1 आणि 2 मध्ये त्या ठिकाणी अट आहे, तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगितल्या त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव पृथ्वीवरील सर्व राष्ट्रात तुला उच्च करील. Now the blessing starts. तू- If you will obey the commandments of God, तू जर परमेश्वराच्या आज्ञा पाळशील, if you will give your attention to the following the law, तू त्याची वाणी ऐकण्यासाठी कान लावशील, then all these blessings shall come into your life. तर तुझा परमेश्वर पृथ्वीवर सर्व राष्ट्रावर तुला उच्च करेल, तुला आशीर्वाद करेल. And after 14th verse, आणि 14व्या वचनानंतर all the evil things will come upon us if we don't meet the condition of God. आणि जर देवाच्या आज्ञेचं पालन केलं नाही तर सर्व शाप आमच्या जीवनावर येणार आहे. Because this whole world is in the control of Satan. कारण का हे सर्व विश्व हे सध्या सैतानाच्या नियंत्रणात Because आहे. all the authority that was given to Adam handed over to Satan. कारण जो सर्व अधिकार देवाने आदामाला दिलता, आदामाने तो हा अधिकार सैतानाच्या हातात दिला By आहे. hearing Satan's सैतानाची voice वाणी ऐकल्याद्वारे and by disobeying God's command, देवाच्या आज्ञेचा भंग करण्याद्वारे and then not taking the responsibility for his own mistake. आणि हे सर्व झाल्यानंतर स्वतःच्या चुकीची जबाबदारी न घेतल्यामुळे Today also we want to do the mistakes. आज देखील आम्ही चुका करतो, We want to commit sin. आम्ही पाप करतो, We want to do wrong. आम्ही चुका करतो, But we don't want to take the responsibility for that. परंतु त्या सर्वांची जबाबदारी आपण घेत नाही. And then we want to hang over the word God loves everyone. आणि मग त्या वचनाचा आपण गैरउपयोग करतो की देव सर्वांवर प्रीती Please करतो. remember, God does not go after anyone.
कृपा करून लक्ष द्या, देव बाप कोणाच्याच मागे जात नाही. God will not come after you देव तुमच्या मागे येणार नाही. because God said, देवाचं वचन I सांगतं, love you, मी तुझ्यावर प्रीती करतो, I made a provision for you. मी तुझ्यासाठी तारणाची योजना केली If आहे. you believe Jesus Christ, जर तू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, then you will be saved. मग तुझं तारण होईल. Then you will have the blessings. मग तुझ्या जीवनामध्ये आशीर्वाद येतील. And same thing Jesus said, आणि तेच येशू ख्रिस्ताने सांगितलं आहे. He is full of love, तो प्रेमाने पूर्ण He आहे, is full of compassion, तो कळवळाने पूर्ण आहे, but He is not going after anyone. पण तो कोणाच्याच माग जात नाही. While He was on the face of the earth, ज्यावेळेस येशू ख्रिस्त पृथ्वी तलावर होता, He was not going for after anyone, तो कोणाच्या मागे जात नव्हता. but He said परंतु तो in Matthew's Gospel chapter 11 verse 28, मत्ते 11:28 मध्ये, Come unto me, O ye heavy laden of burden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, I will give you rest. म्हणजे मी तुम्हाला विश्रांती If देईन. you come with a repentant heart to Jesus Christ, जर तुम्ही पश्चात्तापी अंतःकरणाने येशू ख्रिस्ताकडे आला, He is ready to forgive your sins. तो तुमच्या पापाची क्षमा करण्यासाठी He तयार आहे. is ready to make you new life. तो तुमच्या जीवनामध्ये नवीन जीवन आणण्यासाठी तयार आहे. He is ready to bless your own personal life. तो तुमच्या व्यक्तिगत जीवनाला आशीर्वाद करण्यासाठी तयार आहे. Jesus said, येशूने म्हटले, I am the light of the world. मी जगाचा प्रकाश आहे. And in Matthew's Gospel chapter 5, आणि मत्ते 5 मध्ये Jesus has told these disciples. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं Now आहे. please remember from chapter 5, 6 and 7, these three scriptures, chapters are written for disciples of the Lord Jesus Christ. मत्ते याचा 5वा अध्याय, 6वा अध्याय आणि 7वा अध्याय हे 3 अध्याय येशूच्या शिष्यांसाठी लिहिण्यात आले आहे. If we claim ourselves to be the disciples of the Lord Jesus जर Christ, आम्ही स्वतःला येशूचे शिष्य म्हणवतो, then these three chapters are for you and me. मग हे 3 अध्याय तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. And Jesus said, येशूने म्हटले, you are the salt of the earth. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, And then you are the light of the world. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. Now these two the examples Jesus gave, आणि हे 2 उदाहरणे येशू ख्रिस्ताने दिले आहेत. these two ingredients, wherever they are, आणि ज्या ज्या ठिकाणी हे 2 वस्तू असतात, if you use salt, जर तुम्ही मिठाचा वापर केला, it will change the atmosphere in which the salt is kept. ज्या ठिकाणी मीठ ठेवलं जातं त्याच्या सभोवतालच्या वातावरणामध्ये फरक निर्माण होतो. If you are light, जर तुम्ही प्रकाश आहात, then it will change the atmosphere. मग तुम्ही ज्या ठिकाणी आहात तुमच्या भोवतालचं परिसर बदलेल. And the light needs to be shined in the darkness. आणि मग तो प्रकाश आहे तो अंधकारामध्ये चमकला पाहिजे. We Christians, आम्ही ख्रिस्ती, we want to shine our light in the sunlight. आम्हाला सूर्यप्रकाशामध्येच आमचा प्रकाश चमकायला We आवडतो. want to be very holy and very nice, very wonderful in the church. आम्ही चर्चमध्ये इतके पवित्र आणि इतके अद्भुत दिसायला आम्हाला आवडतं. But when we are on our own, पण ज्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःच्या ठिकाणी असतो, when we are on our jobs, ज्यावेळेस आम्ही आमच्या कामाच्या ठिकाणी असतो, when we face different situations, ज्यावेळेस आम्ही अनेक प्रसंगाला तोंड देतो, we are totally different. आम्ही पूर्णपणे वेगळे असतो. And we ourselves sometimes wonder, are we really Christian? आणि पुष्कळदा आम्हालाच प्रश्न पडतो, आम्ही खरोखर ख्रिस्ती आहोत का? Why the nation of India is not coming to the feet of the Lord Jesus Christ? भारत राष्ट्र राज्य हा परमेश्वराच्या चरणी काय येत नाही? We pastors have good excuse for that. आणि मग आम्हा पालकांना त्याच्यासाठी चांगली सबब आहे. Very good excuse we give. चांगली सबब ही आहे. Oh, people are hard-hearted people. आणि लोक कठीण मनाचे आहेत. So they don't listen to the word of God. ते देवाचं वचन ऐकत नाही. But God is not interested in you in preaching the word of God. देवाची इच्छा नाही की आम्ही जाऊन फक्त सुवार्ता सांगावे. God says, you need to become my witness. देवाच्या वचनात सांगितलं, तुम्ही माझी साक्ष व्हाल. Become. आम्हाला साक्ष होणं महत्त्वाचं आहे. Instead of becoming, we are giving. आम्ही साक्ष होण्यापेक्षा आम्ही साक्ष देतो. And Jesus said, येशूने म्हटलं आहे, if you will tell my name, जर तुम्ही माझे नाव सांगाल, people will hate you. लोक तुमचा द्वेष People करतील, will persecute you. लोक तुमचा छळ People करतील, will put you in prison. लोक तुम्हाला तुरुंगात टाकतील. Why?
का? Because they hate my name. कारण ते माझ्या नावाचा द्वेष But then करतात. Jesus said, मग येशूने म्हटलं आहे, I am the light, मी प्रकाश आहे, you are a light, तुम्ही प्रकाश आहात, and let your light so shine before men आणि तुमचा प्रकाश त्यांच्या पुढे असा पडू द्या that they may see your good की works त्यांनी तुमचे सत्कर्म पाहून and glorify the Father which is in heaven. स्वर्गीय पित्याचे गौरव करावे. So we are looking in the life of Abraham आम्ही अब्राहमाच्या जीवनामध्ये पाहत आहोत that how Abraham, when God blessed him, he became blessing. की ज्यावेळेस देवाने अब्राहमाला आशीर्वाद केलं त्यावेळेस अब्राहम इतरांसाठी कसा आशीर्वादित झाला. The word of God says in Isaiah chapter 60, परमेश्वराचं वचन यशायाच्या 60व्या अध्यायामध्ये सांगत आहे, verse 1 to 3, वचन 1 ते 3, the powerful word of God. देवाचं सामर्थ्यशाली वचन हे आहे. And church, we need to hear this. आणि मंडळी आम्ही हे ऐकलं पाहिजे. This is what God says. हे देवाचं वचन सांगतं, Arise, उठ, shine, प्रकाशमान हो, for thy light is come, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे, and the glory of the Lord is risen upon thee. परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. For behold, पहा, the darkness shall cover the earth, and the gross darkness the people. But the Lord shall arise upon thee, and his glory shall be seen upon thee. पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रात झाकीत आहे, पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझवर दिसत आहे. And the Gentiles shall come to thy light, and the kings to the brightness of thy rising. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील. Arise and shine. उठ, प्रकाशमान हो. Jesus says, I am the light, येशूने म्हटले, मी प्रकाश आहे, you are the light. तुम्ही प्रकाश आहात. Let your light so shine before men तुमचा प्रकाश लोकांपुढे असा चमकू that द्या they may see your good की works. त्यांनी तुमचे सत्कृत्य पाहावे. Church, good works. मंडळी सत्कृत्य, Church, good works. मंडळी सत्कृत्य, Good works. सत्कृत्य, Good words. Good words. चांगले शब्द, Good responses. चांगला प्रतिसाद, Good action. चांगली कृती, Good thoughts. चांगले विचार, Everything good. सर्व काही चांगलं. People may see your good works लोकांनी तुमचे सत्कृत्य पाहावे, and glorify the Father which is in heaven. स्वर्गातील पित्याचं गौरव करावं. We are doing good works to glorify ourselves. आम्ही सत्कृत्य करतो स्वतःची स्तुती करण्यासाठी, We want to do good thing and people should take our name. आणि आम्हाला चांगली गोष्ट केल्यानंतर लोकांनी आमची वाहवा करावी असं आम्हाला वाटतं. One day I went in one house एके दिवशी मी एका घरात गेलो and a sister was speaking to me आणि त्या घरातली बहीण माझ्याशी ती बोलत होती. and she was telling that my husband was sick ती म्हणाली की माझे पती आजारी होते and I invited one brother to pray आणि मी एका बंधूला प्रार्थनेसाठी बोलवलं. and he prayed. त्या बंधूंनी प्रार्थना केली. My husband became well माझे पती हे पूर्णपणे निरोगी झाले. and then he asked me, he took me to his another meeting and told me to give testimony. आणि मग त्यांनी मला त्यांच्या दुसऱ्या सभेला नेलं, म्हटलं की त्या ठिकाणी बहीण तुम्ही साक्ष द्या. And I gave the testimony. आणि मी साक्ष दिली. I said, God sent one his servant मी म्हटलं की देवाने त्याचा सेवक पाठविला and he prayed for my husband आणि त्या सेवकाने माझ्या पतीसाठी प्रार्थना and केली God healed my husband. आणि देवाने माझ्या पतीला आरोग्य So दिलं. meeting was over आणि मग सभा and संपल्यानंतर this sister told me आणि ही बहीण म्हटली मला, this brother became very angry on me हा बंधू तिच्यावर फार रागावला. and he said to her, तो तिला म्हणाला, why didn't you take my name? माझं नाव साक्षीमध्ये का घेतलं नाही? I prayed for you. मी तुझ्यासाठी प्रार्थना Because केली. I prayed, you are healed. मी प्रार्थना केली म्हणून तुझ्या पतीला आरोग्य मिळालं. From today I will not come to your house. आजपासून मी तुझ्या घरी अजिबात येणार नाही. Today I will not pray for you. आजपासून मी तुझ्यासाठी अजिबात प्रार्थना करणार नाही. And this sister said, Pastor, how can this be? आणि मग ही बहीण म्हटली, पाळक साहेब हे असं कसं होऊ शकतं? This brother was so angry. हा भाऊ फार रागावला. And while going from my house, माझ्या घरातून बाहेर जात असताना he said, now from this time onward, you will
experience the curses of God upon you. तो बंधू म्हटला की या वेळेपासून तुझ्या घरामध्ये देवाचे शाप पाहायलाच मिळतील. She said, Pastor, तो म्हटला ती म्हटली पाळक साहेब will this be true? हे खरं होईल का हो? I said, no. मी म्हटलं नाही, Don't be afraid. घाबरू नका. You have given glory to God. तुम्ही देवाला गौरव दिला आहे That is what you need to do and we must do. आणि हेच तुम्ही केलं पाहिजे, हेच आम्ही केलं पाहिजे. But later on, त्यानंतर I found this brother मी या भावाला पाहिलं lying in gutter, गटरीमध्ये लोळत असताना, fully drunk, पूर्ण मद्यपानामध्ये मस्त होता and he lost his everything. आणि त्यांनी सर्व काही त्याचं गमावलं. He started begging. तो भिका मागू लागला. When we try to take the glory of God upon ourselves, ज्यावेळेस आम्ही स्वतःवर देवाचं गौरव घेतो, God will not be happy. देव त्यामध्ये प्रसन्न होणार नाही. When we are misusing God's word for our own benefits, ज्यावेळेस आम्ही स्वतःच्या फायद्यासाठी देवाच्या वचनाचा गैरवापर करतो, never use God's word for our own benefits कधीच स्वतःच्या फायद्यासाठी देवाच्या वचनाचा वापर करू or नका. to protect yourself स्वतःचं संरक्षण करण्यासाठी देवाच्या वचनाचा while वापर we are करू नका. doing against God's will. आम्ही देवाच्या इच्छेच्या विरोधात वागत असताना Abraham, अब्राहम, God said, I will bless you देव म्हटला अब्राहम आम्ही तुला आशीर्वाद करेन, and you will become a blessing. तू आशीर्वादित होशील. How Abraham became a blessing मग अब्राहम कशा प्रकारे आशीर्वाद and झाला how we believers can become a blessing. आणि आम्ही विश्वासणारे कशा प्रकारे आशीर्वादित होऊ शकतो. Jesus used two words, येशूने दोन शब्द वापरले, salt. मीठ. When we put salt in a curry, ज्यावेळेस आम्ही कालवणामध्ये मीठ टाकतो, salt loses its existence मीठ त्याचं अस्तित्व गमावतं, but creates taste in the curry. परंतु त्या कालवणामध्ये चव आणतं. We cannot divide salt from the curry, मग आम्ही कालवणामध्ये मीठ वेगळं करू शकत नाही. and people taste the curry आणि लोक कालवणाचा आस्वाद घेतात and praise the cook. आणि मग जो आचारी आहे त्याची स्तुती करतात. People never praise the salt लोक कधीच त्या मिठाची कौतुक करत नाही, but praise the cook. परंतु आचार्याचं कौतुक करतात. So God says, तसं देव म्हणतो, let your light so shine before men तुमचा प्रकाश लोकांपुढे असा चमकू द्या, that people may see your good works. लोकांनी तुमचे सत्कृत्य पाहावे. No matter who says what against you, तुमच्या विरुद्ध कोणी काही म्हणो, no matter who does what against you, तुमच्या विरुद्ध कोणी काही करो, no matter thousands may fall at your left side, हजारो तुमच्या उजवीकडे पडो 10,000 at your right side, आणि 10,000 तुमच्या डावीकडे पडो, but remember God is on your side. परंतु लक्षात घ्या परमेश्वर तुमच्या बाजूने And आहे. God has made you to be good. देवाने तुम्हाला चांगलं बनवलं आहे. We must be good. आम्हाला चांगलं असणं महत्त्वाचं Many आहे. families are suffering. पुष्कळचे कुटुंब हे दुःखामध्ये आहे. Many families are crying पुष्कळचे कुटुंब रडत आहेत, because they cannot have good conversation between themselves. कारण स्वतःमध्ये त्यांना चांगलं संभाषण करता येत नाही. I met one old family. एक जुन्या कुटुंबाला मी भेट दिली, This is, I think, maybe 15 to 20 years ago. कदाचित 15 ते 20 वर्षापूर्वी. This family was about 80 or 85. आणि 80-85 सालातली कुटुंब आहे. The husband was 85 and wife was 80. आणि मग पती 85 वर्षाचा होता आणि पत्नी 80 वर्षाची होती. And they were speaking to the cupboard or TV. आणि ते कपाटासंती बोलत होते, टीव्ही संती बोलत होते. And then when I went their house and they were talking to the TV that we need water or a cupboard, why don't you bring tea? आणि मी त्या घरामध्ये गेलो होतो, ते कपाटासंती बोलत होते, मला पाणी हवे, आणि टीव्हीला सांगत होते मला चहा का आणून देत नाही. And the lady would give water and tea. आणि मग ती स्त्री त्या ठिकाणची चहा आणि पाणी देत असे. I told uncle, why you are talking to the TV and cupboard? Why don't you talk to your wife? मी म्हटलं की अंकल तुम्ही कपाट टीव्ही संती का बोलता, आपल्या बायको संती का बोलत नाही. To my surprise, माझ्या आश्चर्यासाठी that uncle told me, त्या अंकल म्हणाले, we have not been speaking to one another last 25 years. मागील 25 वर्षापासून आम्ही एकमेकांसंती बोलत नाही.
25 years staying in the same house. 25 वर्ष एकाच घरामध्ये राहतात And husband is not talking with wife. पती पत्नीसंती बोलत नाही Wife is not talking with husband. आणि पत्नी पतीसंती बोलत नाही And yet, without fail, they come to the church. आणि तरी नित्य नियमाने देवाच्या मंदिरात येतात They will never miss a single service. ते कधीच एकही चर्चची सभा चुकवत नाही And I said, that time I was younger than what I am. त्यावेळेस मी Now. आतापेक्षा तरुण होतो And I said, how can anyone calling himself the Christian, the follower of Jesus Christ, live this way? कसं काय एखादा व्यक्ती जो स्वतःला ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा ख्रिस्ताला अनुयायी आहे असं म्हणतो आणि अशा प्रकारचं जीवन देखील जगू शकतो You are the light of the world. तुम्ही जगाचे प्रकाश आहात That's what the word of God says. म्हणून देवाचं वचन सांगतं That the lamp is not kept under the basket, जो दिवा आहे तो टोपलीखाली ठेवला जात नाही but is kept on the high place, परंतु तो दिवा दिवठेने ठेवला जातो that it will shine on everyone. जेणेकरून त्याचा प्रकाश सर्वत्र पडावा Church, मंडळी world is looking your family. जग तुमच्या कुटुंबाकडे पाहत आहे World is looking what you are doing. जग तुम्ही काय करतात ते पाहत आहे And maybe there are not many people around you. कदाचित तुमच्या भोवती जास्त लोक नसतील Father is not speaking with son. वडील मुलासंती बोलत नाही Daughter is not speaking with mother. मुलगी आईसंती बोलत नाही Grandmother is not speaking with daughter-in-law. आजी ही सूनबाई संती बोलत नाही And this is going on. आणि हे चालूच आहे It was there in the Bible also. देवाच्या वचनात देखील होतं तसं That's why the last prophecy that God gave in Malachi chapter 4. मला की याचा चौथा अध्यायाची शेवटची भविष्यवाणी देवाने God केली is going आहे to send Elijah prophet again. देव पुन्हा एलिया संदेशाला पाठवणार आहे That the hearts of the fathers will be turned to their sons. की वडिलांचं अंतःकरण आपल्या मुलांकडे वळवलं जाईल And sons' heart will be turned to their fathers. मुलांचं अंतःकरण आपल्या वडिलांकडे वळवलं जाईल Church, मंडळी you are the light of the world. तुम्ही जगाचे प्रकाश आहात So let the light shine first in your own home. म्हणून प्रथम तो प्रकाश तुमच्या घरामध्ये चमकू द्या And how can believer become a light? मग विश्वासणारा प्रकाश कसा होऊ शकतो We need to follow the example of Abraham. अब्राहामाचं उदाहरण आपण पाळलं The पाहिजे word of God says देवाचं वचन सांगतं in Genesis chapter 13, उत्पत्तीच्या 13व्या अध्यायामध्ये we will and 12 also, आणि वचन 12 मध्ये अध्याय 12 मध्ये देखील we find verse 7. वचन Chapter 7 12 verse 7. उत्पत्ती 12:7 And the Lord appeared unto Abraham and said unto thy seed will I give this land, and there builded he an altar unto the Lord who appeared unto him. परमेश्वर अब्राहामास दर्शन देऊन म्हणाला हा देश मी तुझ्या वतनाला देणार आहे परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली Then he moved further, मग तो तेथून निघाला and then he made a second halt. मग दुसरा मुक्काम त्याने केला And verse 8 says, वचन 8 मध्ये म्हटलं आहे and he removed from thence unto the mountain to the east of Bethel, and pitched his tent, having Bethel on the west and the Helion on the east. And there he builded an altar unto the Lord, and called upon the name of the Lord. मग तो तेथून निघाला आणि बेथेलाच्या पूर्वेकडे डोंगर होता तेथे जाऊन त्यांनी डेरा दिला त्याच्या पश्चिमेस बेथेल होते व पूर्वेस आय होते तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली So wherever Abraham traveled ज्या ज्या ठिकाणी अब्राहामाने प्रवास केला and made a halt, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला he built an altar. त्याने त्या ठिकाणी वेदी बांधली So altar speaks to us the worship. वेदी म्हणजे भक्तीचं चिन्ह आहे How can you shine your light? मग तुम्ही तुमचा प्रकाश कसा चमकू शकता First thing, by worship.
प्रथम भक्तीद्वारे worship the Lord God, your Almighty God. तुमच्या सर्व समर्थ देवाची भक्ती करा. When we worship the Lord, ज्यावेळेस तुम्ही सर्व समर्थ देवाची भक्ती when we करता, build an altar of prayer, ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेची वेदी बांधतो, what is worship? मग भक्ती म्हणजे काय? Many times we totally misunderstand what worship means. पुष्कळदा आमचा भक्तीविषयी चुकीचा समज असतो. Worship is not only singing songs. भक्ती म्हणजे फक्त गीत गाणं एवढंच पुरेसं नाही. Worship is not only playing the instruments. भक्ती म्हणजे फक्त वाद्य वाजवणं एवढंच नाही. Though these things are involved in worship, जरी ह्या गोष्टी भक्तीमध्ये समाविष्ट असतात, worship is giving everything of your life in the hand of God. भक्ती म्हणजे तुमचं सर्व जीवन देवाच्या हाती स्वाधीन करणं. In 2 Chronicle chapter 5, दुसरे इतिहास याचा 5वा अध्याय, Word of God says, देवाचं वचन when सांगतं, King Solomon built a temple ज्यावेळेस शलोमोन राजाने मंदिर बांधलं, and everything was set in order, ज्यावेळेस सर्व काही व्यवस्थित ठेवण्यात आलं, and verse 13 and 14 the word of God says, आणि वचन 13 आणि 14 मध्ये देवाचं वचन सांगतं, it came even to pass as the trumpeters and the singers were as one to make one sound to be heard in praising and thanksgiving the Lord, and when they lifted up their voice with the trumpets and the cymbals and the instruments of music and praised the Lord, saying, for he is good, for his mercy endureth forever, that then the house was filled with cloud, even the house of the Lord, so that the priests could not stand to minister by reason of the cloud, for the glory of the Lord had filled the house of God. दुसरे इतिहास 5 याचा 13 आणि 14 वचन, कर्ण वाजविणारे व गाणारे एका सुराने परमेश्वराची स्तुती व धन्यवाद करू लागले, आणि कर्णे झांजा आदीवरून वाद्य वाजवून परमेश्वराची स्तुती ते उच्च स्वराने करू लागले. ती अशी तो उत्तम आहे, त्याची दया सनातन आहे. त्या समयी परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापिले. त्या मेघामुळे याजकास सेवा चाकरी करण्यास उभे राहावे ना, कारण परमेश्वराच्या तेजाने देव मंदिर भरून गेले. Worship. When we worship the Lord, ज्यावेळेस आम्ही देवाची उपासना करतो, there were many instruments players there. पुष्कळशे वाद्य वाजवणारे त्या ठिकाणी Many होते. singers were there. पुष्कळशे गाणारे होते. But the word of God said, पण देवाचं वचन सांगतं, they were as one. ते एक स्वराचे होते. Hallelujah. हालेलुया. Many times where we have faced many problems. पुष्कळदा आम्ही पुष्कळ समस्यांना तोंड दिलाय. And one drummer was playing the drum, एक ड्रमर एकदा एक ड्रम वाजवत होता, and all of a sudden he became angry एकाएकी तो रागावला. and he told me, I am not going to come to this church. तो म्हटला मी या मंडळीला येणार नाही. I said, why, brother? म्हटलं का भाऊ? No, my voice is not being heard. माझा ड्रमचा आवाजच लोकांना ऐकू येत नाही. The person who is controlling the sound, he has reduced my volume. ते ध्वनी नियंत्रण करणारे त्यांनी माझा आवाज कमी केला माझ्या ड्रमचा. He is trying to put me down. तो मला खाली पाडू इच्छितो. I said, brother, why you are going there to play the drum? मी म्हटलं भावा तू त्या ठिकाणी ड्रम वाजवण्यासाठी का जातो? For what? कशासाठी? He said, just for church. फक्त मंडळीसाठी. Only for church? फक्त मंडळीसाठी? No, are you not playing for God? देवासाठी वाजवत नाही का? Yes, I was playing for God. हो मी देवासाठी वाजवतो. So God was delighted to hear you are playing drum. मग देव तुझं ड्रम वाजवणं पाहून आनंदित No, आहे. but people they told me that they didn't listen any my voice. पण लोकांनी सांगितले की माझ्या ड्रमचा आवाज त्यांच्यापर्यंत येत नाही. Some singers make their voice off the line. आणि काही काही गाणारे ऑफ जातात Hey, deliberately, हेतुता, so that people should know that they are singing. जेणेकरून लोकांनी जाणीव घ्यावी की ते गात आहेत. They can't put the melody together. त्यांना त्या गीताचं सौंदर्य एकत्र आणता येत नाही. And that's why glory of God does not come to the म्हणून church. देवाचं गौरव देवाच्या मंदिरात उतरत नाही. The word of God says, देवाच्या वचनात सांगितलं आहे, all the singers, सर्व all the गाणारे, instrument prayers, सर्व वाद्य वाजवणारे, leading the worship,
सर्व एक सुराने were देवाची भक्ती of करत the होते. one heart, ते एक अंतःकरणाचे होते. and they were making one sound, एक सुरामध्ये गात होते. one sound to be heard एक सूर, in एक आवाज praising and गाण्याद्वारे thanking the Lord. देवाची भक्ती धन्यवाद करण्यासाठी When we worship the Lord, ज्यावेळेस आम्ही देवाची भक्ती करतो, as Abraham prepared the altars, ज्यावेळेस अब्रामाने वेदी बांधली, when we make an altar, ज्यावेळेस आम्ही भक्तीची वेदी बांधतो, we say, Lord, आम्ही म्हणतो देवा you are worthy to be worshipped. तू योग्य आहेस, I must decrease माझा ऱ्हास झाला पाहिजे and let your name be glorified. आणि तुझ्या नावाची वृद्धी होऊ दे. Satan is behind church, सैतान मंडळीच्या मागे आहे, especially with the all talented people जे कलागुणाने भरलेले आहेत त्या and लोकांमागे, singers, जे गाणारे आहेत and they try to make their own businesses. आणि ते स्वतःचा व्यवसाय करत आहेत. But the word of God says देवाचं वचन सांगतं we need to do everything to glorify God. आम्हाला सर्व काही देवाचं गौरव करण्यासाठी केलं पाहिजे. One singer came एक गायक आला to our youth camp. आमच्या युथ कॅम्पमध्ये, We invited him आम्ही त्याला आमंत्रण दिलं and he was singing songs, आणि तो गाणी गात होता, wonderful songs. अद्भुत गीत. And while he was singing, आणि ज्यावेळेस तो गात होता, on second day or third day, कॅम्पच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी he said, please buy my CDs त्यांनी सांगितलं कृपा करून माझ्या सीडीज विकत घ्या, because this is my livelihood. कारण ही माझी उपजीविका आहे. If I don't sell these CDs, जर मी सीडीज विकल्या नाही, I will not be able to eat bread. मला भाकर मिळणार नाही. I was shocked to hear this. मला ते ऐकण्यासाठी आश्चर्याचा धक्का And I बसला. met this singer. मी त्या गायकाला भेटलो. I said, brother, मी म्हटलं देव बंधू, henceforth I will never invite you. येथून पुढे मी तुला कधीच आमंत्रण He देणार said, नाही. why, pastor? बाळासाहेब का? I said, you should not have promoted your business there. तुझ्या व्यवसायाची प्रसिद्धी तू केली नको, करायला नको नाही होती. करायला नको होती. God would meet your every single need. देवाने तुमच्या प्रत्येक गरजा पुरवल्या असत्या. If you would have told me, जर तू मला सांगितलं असतं, I would have put the stall at the gate of the church. मी स्वतः त्या कॅम्प साईटवर तुझं स्टॉल लावला असता. Next year, पुढच्या वर्षी I invited another singer, दुसऱ्या एका गायकाला मी आमंत्रण दिलं. and I said, what are your charges? म्हणजे तुमचे चार्जेस काय आहे? And he told me some amount. त्यांनी काय रक्कम मला This सांगितली. is my charges, these are my travel expenses, and these are my group's expenses. माझ्या संघाचे हे खर्च आहे, माझा गाडी खर्च आहे, हा माझा व्यक्तिगत खर्च आहे. And we all want to stay in 5-star hotel. आणि आम्हाला सर्वांना 5 स्टार हॉटेलमध्ये राहायचं आहे. I agreed to that. मी मान्य झालो त्यासाठी. I said, okay. ठीक आहे. And then after 1 month, आणि एका महिन्यानंतर he asked me how many times I will have to sing. त्यांनी मला विचारलं की मला किती वेळा गावा लागेल. And then I gave him timings. मी त्याला वेळापत्रक दिलं. And then he said, मग तो म्हणाला, I gave you some amount, I told you some amount, मी तुम्हाला काही रक्कम सांगितली, but because I am going to sing so many times, परंतु मी इतक्या वेळा गाणार आहे म्हणून my amount is raised. मग माझी रक्कम वाढली जात आहे. I said, brother, don't come for my youth camp. मी म्हटलं भावा माझ्या युथ कॅम्पसाठी येऊ नको. My church choir sings far better than anybody else. माझं चर्चचं गायन वृद्ध सर्वांपेक्षा अधिक चांगलं गातं. And I was so hurt. आणि मला मी फार दुखावलो. I told this brother, मी या भावाला म्हटलो, when you make business and as a profession, as a business ज्यावेळेस तुम्ही धंदा करता of the gift of God, देवाच्या कृपादानाचा, you will not be able to make people to worship because you तुम्ही- are not worshiping also. तुम्ही कधीच लोकांना भक्तीमध्ये चालवणार नाही, कारण का तुम्ही स्वतः भक्ती करताय. Let your light so shine before men तुमचा प्रकाश लोकांपुढे असा पडू द्या that they may see your good की works. त्यांनी तुमचे सत्कृत्य पाहावे. Abraham built an altar. अब्रामाने वेदी बांधली. And the word of God says, second thing, दुसरी गोष्ट, we must, Gospel of John chapter 9, योहान कृष्णवर्तमान याचा 9वा अध्याय, Gospel of John chapter 9 verse 4 to 5. योहान कृष्णवर्तमान 9वा अध्याय वचन 4 ते 5. This is what the word of God says. देवाचं वचन हे सांगतं, I must work the works of him that sent me while it is day. The light cometh when no man, night cometh when no man can work.
As long as I am in the world, I am the light of the world. ज्याने मला पाठविले त्याची कामे दिवस आहेत तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. Christian believers, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनो, if we call ourselves Christian, जर आम्ही स्वतःला ख्रिस्ती if म्हणवतो, we call Jesus Christ as our Savior, जर आम्ही ख्रिस्ताला आमचा तारणारा म्हणवतो, we need to follow the example आम्हाला उदाहरण पार पाडलं, of Jesus Christ. येशूचं उदाहरण पाळलं That पाहिजे. Jesus said, येशूने म्हटले I आहे, must work the works of Him that sent me. ज्याने मला पाठवले त्याचे कामे मी केले पाहिजे. We as a believers need to do the works of God in our daily life. विश्वासणाऱ्या त्याने आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही देवाचे कामं केले पाहिजे. Whenever, as soon as Abraham accepted the Almighty God, ज्या क्षणी अब्राहमाने सर्वसमर्थ देवाला स्वीकारलं, he continually believed God सतत त्याने देवावर विश्वास ठेवला and showed the people that he believes God आणि लोकांना दाखवून दिलं की तो देवावर विश्वास ठेवतो. and did everything प्रत्येक गोष्टीमध्ये that even God has come one time देव एक वेळेस आला. and God said to Abraham, देवाने अब्राहमाला म्हटलंय, I have fulfilled my promise. मी माझं अभिवचन पूर्ण केलं I आहे. blessed you with the son, मी तुला पुत्र देऊन आशीर्वाद केलाय, the only son. तुझा एकुलता एक पुत्र. I want you to sacrifice that only son to me. माझी इच्छा आहे की तू तो एकुलता एक पुत्र मला अर्पण करावास. Just think, विचार करा, after 50 years, Abraham got his own son 50 वर्षानंतर जवळजवळ आपण पाहतो अब्राहमाला त्याचा स्वतःचा पुत्र झाला. at 100. 100 वर्षाचा असताना. And now, son is growing, आता पुत्र वाढत आहे, son has grown, पुत्र वाढला आहे, he has become a young, तो तरुण झालाय. and God said, आणि ते Abraham, म्हणतो, now you sacrifice your son to me. तो म्हणतो अब्राहमा आता तू तुझा पुत्र मला अर्पण कर. Abraham did not have any argument with God अब्राहमाने देवासंती वाद घातला नाही, because Abraham believed कारण का अब्राहमाचा विश्वास that होता, if one goes, जर एक गेला God is able to give another. देव आणखी एक देण्यासाठी समर्थ But आहे. in my life, परंतु माझ्या जीवनामध्ये God is the highest. देव सर्वोच्च आहे. So the word of God says, देवाचं वचन सांगतं, he went to Mount Moriah तो मोराय प्रांतात गेला, and he built पर्वतावर an गेला, altar again. त्या ठिकाणी पुन्हा वेदी He बांधली put the wood आणि लाकूड ठेवलं and he made his son to lie down on the altar. आणि त्याच्या मुलाला त्या वेदीवर ठेवलं आहे, Tied him. त्याला बांधलं आहे. Now please remember, this story is very interesting. लक्षात घ्या, ही गोष्ट फार स्वारस्यमान आहे. Isaac asked the question इसाकाने प्रश्न while विचारला, father and son going. त्यावेळेस पिता आणि मुलगा हा पर्वतावर Father, चाललाय. we have the knife, the wood and the fire. पिता आमच्याकडे लाकूड आहे, इंधन आहे आणि सुरा आहे. Where is the lamb? अर्पणासाठी कोकरा कुठे आहे? Where is the lamb? अर्पणासाठी कोकरा कुठे Now, आहे? Abraham was asking for the lamb. अब्राहम त्या ठिकाणी कोकरा मागत होता And to that question, आणि त्या प्रश्नाला Abraham answers, God shall provide. अब्राहमाने उत्तर दिले की देव पुरवून देईल. And when time came, ज्यावेळेस योग्य वेळ आली, you know, Isaac was very strong. इसाक हा फार बलवान होता. He could have easily thrown old father Abraham. त्याने अब्राहम जो वयस्कर होता त्याला ढकललं असतं. But the faith of Abraham, परंतु अब्राहमाचा विश्वास that he was working everything to please God. की अब्राहम प्रत्येक गोष्टीद्वारे देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होता. It might not have been logically correct. तर्काद्वारे हे योग्य नसेल, It might not have been socially good. सामाजिक दृष्ट्या चांगलं नसेल, But if God has said it, पण जर देवाने सांगितलं आहे I'm going to do it. मी ते करणार आहे, And he started doing work of God. आणि तो देवाचं कार्य करू लागला. When he laid Isaac, ज्यावेळेस अब्राहमाने इसाकाला वेदीवर ठेवलं, raised his hand with the knife, आपला हात सूर्याने and in उगवला his heart, आणि आपल्या अंतकरणामध्ये his son was dead to him.
त्याचा मुलगा त्याच्यासाठी मेलेला तो पाहत And आहे. while the knife was coming at the neck of Isaac, आणि जसा जसा तो सुरा इसाकाच्या नरड्याशी येत होता, God fulfilled the words of Abraham. देवाने अब्रामाचे शब्द पूर्ण केले. What he said to Isaac, जे शब्द अब्रामाने इसाकाला सांगितलं, God will provide. देव पाहून देईल. And he heard the voice. आणि त्यांनी वाणी ऐकली, Abraham, stop. अब्रामा थांब, Don't put your knife on the neck of your son. आपला पुत्र इसाक याच्या मानेवर सुरा लावू नको. Untie Isaac. इसाकाला मुक्त कर, Look back. मागे पहा, There is a ram is ready. झुडपामध्ये एडका आहे, My provision is ready. माझा पुरवठा तयार आहे. When we decide to do the works of God, ज्यावेळेस आम्ही देवाचं कार्य करण्याचा निर्णय घेतो, no matter what situation we are in, परिस्थिती आपली कुठली असो, do the work of God. देवाचं कार्य करा. God shall do the miracles. देव बाप चमत्कार करील. And when God sends the miracles at your way, ज्यावेळेस देव आप तुमच्या मार्गामध्ये चमत्कार people पाठवतो, see that those miracles, लोक ते चमत्कार पाहतात and people will glorify God. आणि देव लोक देवाचं गौरव In करतात. Romans chapter 13, रोमकरस पत्राचा verses 13वा अध्याय 11 through 14. आणि वचन 11 ते 14. Romans chapter 13, verses 11 through 14. रोमकरस पत्राचा 13वा अध्याय वचन 11 ते 14. Wonderful word of God. अद्भुत देवाचं वचन. Hallelujah. Verses 11. And that, knowing the time, that now it is high time to awake out of sleep, for now is our salvation nearer than when we believed. The night is far spent, the day is at hand. Let us therefore cast off the works of darkness and let us put on the armor of light. Let us walk honestly as in the day, not in rioting and drunkenness, not in chambering and wantonness, not in strife and envying, but put ye on the Lord Jesus Christ, and make not provision for the flesh to fulfill the lust thereof. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराचे कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाचे शस्त्रसामग्री धारण करावी. दिवसा ढवळ्या सजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजी व मद्यपानात, विषय विलासात व कामासिकतात, कलाहात व मत्सरात नसावे. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देह वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. And as we read that we need to understand the time that we are living in. आणि ज्या काळामध्ये आपण जगत आहोत हे वाचत असताना आपण समजलं पाहिजे. Let us awake ourselves आपण झोपेतून जागे व्हावे and do the works, good works, that people may see our good works and glorify the Father. आणि आपण अशा प्रकारचे सत्कृत्य करावे की लोकांनी ते सत्कृत्य पाहून स्वर्गीय पित्याचं गौरव करावं. Now we see in the worship, मग आपण भक्ती पाहिली आहे, working कार्य करणं, and warring now. आता युद्ध करणं. See the life of Abraham अब्रामाचं जीवन in पहा. Romans chapter 4. रोमकर पत्र 4 अध्याय. We have big list how Abraham's life was. आणि अब्रामाचं जीवन कसं होतं याच्याविषयी यादी आहे. And we will read Romans chapter 4 verse 18 onwards. आणि रोमकर पत्र 14 Or अध्याय वचन let's 18 go मध्ये by पाहिलं. 16 onwards. 16 वचनापासून जर वाचलं, Therefore, it is of faith that it might be by grace, to the end of the promise might be sure to all the seed, not to that only which is of the law, but to that also which is of the faith of Abraham, who is father of all. As it is written, I have made thee a father of many nations, before him
whom he believed, even God, who quickeneth the dead and calleth those things which be not as though they were, who against hope believed in hope, that he might become father of many nations, according to that which was spoken, so shall thy seed be. त्या कारणास्तव ते अभिवचन कृपेच्या योगेने असावे म्हणून ते विश्वासाने आहे, अशासाठी की ते अवघ्या संपत्तीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे, तर आपल्या सर्वांचा बाप जो अब्राहम त्याच्यावर जो विश्वास होता त्याला अनुसरून जे चालतात त्यांनाही निश्चित व्हावे. मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे असे अब्राहमविषयी शास्त्रात जे लिहिले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप, ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला तो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखे आज्ञा करतो. त्याच्या दृष्टीने तो असा आहे. तुझी संतती होईल या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. You will find verses 18, 19, 20, and 21, the warring that needs to be done in our life. आणि मग रोमकरपत्राचा 4 अध्याय वचन 18 ते 21 मध्ये आपण पाहतो जे युद्ध आम्ही केलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये त्याविषयी सांगितलं आहे. So we need to war against the flesh. म्हणून आम्ही देह स्वभावाविरुद्ध झगडलं पाहिजे. As Abraham warred against the flesh, जसं अब्राहमाने आपल्या देह स्वभावाविषयी विरुद्ध झगडलं, against general opinion of the public, लोकांच्या सर्वसाधारण मताविरुद्ध, against the traditions, संस्कृती विरुद्ध and against the nature. आणि निसर्गाविरुद्ध. And we find God honored him. आणि आपण पाहतो देवाने त्याचा सन्मान केला. Abraham lived a life of light, अब्राहमाने प्रकाशमय जीवन जगलं and many were blessed through that. आणि त्याच्याद्वारे पुष्कळ लोक आशीर्वादित झाले. Jesus said, "Let your light so shine before men." येशूने म्हटलं तुमचा प्रकाश त्यांच्या पुढे असा पडू द्या People may see your works, good works, लोकांनी तुमचे सत्कृत्य पाहावे and glorify your Father which is in heaven. आणि तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे. Let your children bless you. तुमचे लेकर तुम्हाला आशीर्वाद Let करो. your children speak good about you. तुमचे लेकर तुमच्या विषयी चांगले बोलू. Let your mother-in-law speak good about you. तुमची सासू तुमच्या विषयी चांगलं बोलू. Let your daughter-in-law speak good about you. तुमची सून तुमच्या विषयी चांगलं बोलू. Let your daughter speak good about you. तुमच्या मुली तुमच्याबद्दल चांगलं बोलू. Let the neighbors speak good about you, तुमचे शेजारी तुमच्या विरुद्ध तुमच्याबद्दल चांगलं बोलू, that they may say that जेणेकरून त्यांनी हे म्हणावं your life is extraordinary life. तुमचं जीवन हे असाधारण आहे. It can be done only by the supernatural power of God. हे केवळ देवाच्या अलौकिक सामर्थ्यानेच घडू शकतं. Humanly speaking, we all have our own weaknesses. मानवी दृष्ट्या आमची सर्वांची अशक्तपणा आहे. But let us not play the drums of our weaknesses, परंतु आपल्या अशक्तपणाचा ढिंडोरा आपण मारू नये. but allow God to give us the power, supernatural power to overcome of our weaknesses. परंतु आपल्याला देवाला वाव देऊया की देवा तुझं अलौकिक सामर्थ्य मला दे जेणेकरून मी माझ्या अशक्तपणावर जय पावा. Worship Him, देवाची भक्ती करणं, walk with Him, देवासंती चालणं war against the flesh, आणि मग या देहाविरुद्ध झगडा करणं and become like Abraham. आणि अशा प्रकारे आपण अब्राहमासारखं होऊ शकतो. God wants to touch your life. देवाला आज तुमच्या जीवनाला स्पर्श करायचा आहे. If you have a difficulty of forgiving, जर तुम्हाला क्षमा करण्यामध्ये कठीण असेल, maybe you will say, my son has done many wrong things. तुम्ही म्हणाल की माझ्या मुलाने पुष्कळ चुका केल्या आहेत. You may say, my daughter has done wrong things. तुम्ही म्हणाल की माझ्या मुलीने पुष्कळ चुका केल्या आहेत. Maybe my daughter-in-law has done wrong. सुनबाईने पुष्कळ चुका केल्या आहेत. My mother-in-law has done some wrong things. माझ्या सासूबाईने पुष्कळ चुका केल्या आहेत. That may be true. ते योग्य असेल, But who are you? परंतु तुम्ही कोण आहात? Jesus says, you are the light of the world. येशूने म्हटले तुम्ही जगाचे प्रकाश आहात. And as God chose Abraham and made him the father of nation,
जसं देवाने अब्राहमाला निवडलं, त्याला राष्ट्रांचा पिता बनवलं, let us follow, do the works of God. आपण देवाचं कार्य करीत राहू. Let us dedicate our life unto God. आपण आपलं जीवन देवाला समर्पित करू. Whoever you are, तुम्ही कोणी असो, maybe you are struggling with your sickness and weakness. मी कदाचित तुमच्या अशक्तपणामध्ये, आजारामध्ये झगडत Maybe you are so stuck with the statements of the doctors तुम्ही डॉक्टरच्या विधानामुळे तुम्ही अडकला गेलात that nothing can happen. की काहीच होणार नाही. But I give you greetings, तुम्हाला शुभेच्छा देत आहे, glad tidings unto you. तुम्हाला आनंदाची बातमी देत आहे. Jesus says, येशूने म्हटलं आहे, all things are possible unto me. सर्व गोष्टी तुला शक्य आहे. God says, is there anything difficult for me? देव म्हणतो, माझ्यासाठी कुठलीच गोष्ट अशक्य आहे का? If God be with us, जर देव आमच्या संगती आहे, can your sickness be against you? तुमचा आजार तुमच्या विरोधात थांबू If शकतो का? God be with you, तर देव तुमच्या बरोबर आहे. can your weakness be against you? तुमचा आजार अशक्तपणा तुमच्या विरुद्ध थांबू शकेल का? Does not mean you should throw your medicines. याचा अर्थ नाही की तुम्ही औषधं फेकून द्या. Take your medicines faithfully. तुमच्या औषधं विश्वासूपणे घ्या. Trust in the Lord. देवावर भरोसा ठेवा. And God wants to touch you. देवाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे. आम्ही चालू प्रकाशात, प्रकाशात, प्रकाशात. आम्ही चालू प्रकाशात, त्याच्या प्रकाशात. सैतान काय करू शकेल? प्रकाशात, प्रकाशात. प्रत्येक वेळी जय मिळेल त्याच्या प्रकाशात. आम्ही चालू प्रकाशात, प्रकाशात, प्रकाशात. आम्ही चालू प्रकाशात, त्याच्या प्रकाशात. Gracious loving heavenly Father, कृपाळू परमेश्वर पित्या, thank you for your word. तुझ्या वचनाबद्दल तुझे आभार मानतो. We thank you for your love. तुझ्या प्रीतीबद्दल आम्ही तुझे आभार We मानतो. thank you for your compassion. तुझ्या कळवळ्याबद्दल आम्ही तुझे आभार You मानतो. thank you that you are willing to help us provided we come to you. आम्ही तुझे आभार मानतो की आम्ही तुझ्या जवळ आलो असताना तू आम्हाला सहाय्य करण्यासाठी सदा सिद्ध You will आहेस. never reject us, O God. तू आम्हाला कधी नाकारणार नाहीस. Lord, we pray today. देव, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना Help करतो. us, Lord, that we may become light as Jesus has said. जसं येशू ख्रिस्त म्हटलं तसं आम्ही प्रकाश व्हावं यासाठी आम्हाला सहाय्य कर. That we may do all good things, जेणेकरून आम्ही सर्व चांगल्या गोष्टी कराव्या, that people may see our good works and glorify you, O Father. जेणेकरून लोकांनी आमचे सत्कृत्य पाहून स्वर्गीय पित्याचं गौरव करावं. Make us humble to worship you. आम्हाला तुझी भक्ती करण्यासाठी नम्र कर. Make us strong to walk in your ways. तुझ्या मार्गावर चालण्यासाठी आम्हाला बळकट कर. Give us innermost strength in our heart आंतरिक शक्ती आम्हाला तुझ्या आमच्या to अंतःकरणामध्ये war against the flesh. देहाविरुद्ध झगडा करण्यासाठी. As Abraham became victorious, जसं अब्राहम विजयशाली ठरला, make us victorious too. आम्हाला देखील विजयशाली We कर. commit our life into your holy आम्ही hands. आमचं जीवन तुझ्या हाती In सोपून देतो. Jesus' precious name we pray. येशूच्या मोलात मागतो आणि तू ऐक. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with us all, now and forevermore. Amen. Now we would like to sing a song for those who are going to celebrate their birthdays. जे त्यांचे वाढदिवस साजरा करणार आहेत त्यांच्यासाठी आम्हाला And वाढदिवसाचं wedding गीत गायचंय anniversaries. आणि लग्नाचा वाढदिवस देखील. Today is Sister Meena Rayappan's sister Stella Nason's mother and Sister Sybil and Mabel's grandmother's 75th birthday. आज सिस्टर स्टेला नेसन यांची आई आणि सिस्टर सिबल मेबल यांची आजी सिस्टर मीना रयापन यांचा 75वा वाढदिवस आहे Today. आज. So we will sing song for everyone. आपण सर्वांसाठी गीत गाणार आहोत. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to everyone. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Gracious loving Heavenly Father, we thank you for your goodness and your mercy. कृपाळू परमेश्वर पित्या, तुझ्या चांगुलपणाबद्दल तुझ्या दयेबद्दल तुझे आभार मानतो. We thank you for those who are going to celebrate their birthday this week. परमेश्वरा, जे सर्व या आठवड्यामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहेत त्या सर्वांसाठी आम्ही तुझे आभार मानतो. Especially we pray to thee for Sister Meena Rayappan, who is celebrating her birthday today,
that is 75th birthday. विशेष करून आम्ही सिस्टर मीना राय आपण जे आज त्यांचा 75वा वाढदिवस साजरा करत आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. Bless everyone with your strength, health, wisdom, and knowledge. प्रत्येकाला तुझ्या ज्ञान बुद्धी सामर्थ्य आणि भर. And as you are blessing them, O Lord, त्यांना तू आशीर्वाद करत make them असताना their life to be a channel of blessing to others. त्यांचं जीवन अनेकांसाठी आशीर्वाद कर. We remember those who are celebrating their wedding anniversary this जे week. आपल्या लग्नाचे वाढदिवस या आठवड्यामध्ये साजरा करणार त्यांच्यासाठी प्रार्थना Especially we करतो. pray for Abel Binneker and his wife celebrating their 25th wedding anniversary today. आणि आज ब्रदर एबर बिनेकर त्यांच्या पतीसाठी तुझे आभार मानतो. ते आज त्यांच्या वैवाहिक जीवनाचा 25वा वाढदिवस साजरा करतात. We pray to thee that thou will touch them, strengthen them, and bless them. आम्ही प्रार्थना करतो तू त्यांना शक्तीचा सामर्थ्य आणि Bless आरोग्य देत all राहा. people, those who are married. ते सर्व विवाहित आहेत त्या सर्वांना In आशीर्वाद Jesus' कर. precious name we pray. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. Amen. आमेन. Let's meet one another, greet one another, the love of God with one another. एकमेकांना भेटूया, देवाच्या आशीर्वाद एकमेकांसाठी विभागून घेऊया.